नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. मी राहुल सर आपलं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण काय करणार आहेत मित्रांनो, तर आज आपण गोंदिया जिल्हा पोलीसचा जो पेपर झालाय काल त्याचं विश्लेषण करणार आहेत, फक्त गणित विषयाचं. तर चला सुरू करूया, बघूया गणिताचे प्रश्न आपले कुठून आहेत चालू. तर गणित विषयाचं आपण विश्लेषण करूया. चला बघा, 61 पासून गणित चालू आहे. 61वा प्रश्न बघा मित्रांनो, काय प्रश्न आहे. 7.25 मीटर 7.25 मीटर वजा 7 मीटर 25 सेमी अधिक 4.1 सेंटीमीटर, 4 मीटर आणि 1 सेंटीमीटर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, 7.25 मीटर म्हणजे 7 मीटर आणि 25 सेंटीमीटर आणि 7 मीटर 25 सेंटीमीटर हे काय होईल, एकमेकाला कॅन्सल. आता इथं काय राहिलं आपल्याकडे, फक्त 4 मीटर आणि 1 सेंटीमीटर. 4 मीटर आणि 1 सेंटीमीटर फक्त आपल्याकडे शिल्लक राहिलं. आता ह्याला पॉईंट मध्ये जर लिहायचं असेल तर 4.01 मीटर असं लिहिता येतं आपल्याला, का तर एका मीटर मध्ये 100 सेंटीमीटर असतात म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2 4.01 मीटर. आता पुढचा प्रश्न बघा, काळ कामावरनं प्रश्न आलाय. तर बघा, एक्स व वाय मिळून एक काम 15 दिवसात करतात. काय म्हणतंय, एक्स आणि वाय दोघं मिळून म्हणून प्लस किती दिवसात करतात, 15 दिवसात. आता पुढे बघा, एकटा वाय ते काम 25 दिवसात करतो. एकटा वाय किती दिवसात करतो, 25 दिवसात करतो. आता ह्यांचं काय करायचं, आपल्याला लसावी काढायचा आहे. 25 आणि 15चा लसावी बघा किती येईल, 150 घ्या, काही अडचण नाही. आता भाग द्या, 15 10 150 आणि 25 सखा 150, म्हणजेच एक्स आणि वाय दोघं मिळून एका दिवसात 10 युनिट काम करतात. तर एकटा जो वाय आहे तो काय करतो, एका दिवसात 6 युनिट काम करतो. एक्स आणि वाय 10 आणि एकटा वाय 6, म्हणजेच एकटा एक्स किती करेल एका दिवसामध्ये, 10 तून 6 गेले 4 युनिट काम करेल. आता प्रश्न काय विचारलाय, एकटा एक्स किती दिवसात काम पूर्ण करेल. आता एकूण काम किती आहे, 150 युनिट. एकटा एक्स किती करतो एका दिवसाला, 4. 150 भागिले 4. चला कॅल्क्युलेशन करूया. 4 1 4, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 उरले 3, 4 7 28 उरले 2 आणि भाग दिलता 4 ने. आता ह्याला अजून शॉर्ट करा, बे 1 बे, बे 2 4. काय उत्तर आलं आपलं, 37.1/2 दिवस कोणाला लागतील, एकट्या एक्सला. पर्याय क्रमांक क, 37.1/2 दिवस. चला पुढच्या प्रश्नांवर या मित्रांनो. 63 नंबर प्रश्न बघा, काय अगदी सोपा प्रश्न आहे. 3 पेट्यांमध्ये अनुक्रमे 216, 126 आणि 162 वह्या आहेत. त्या पेट्यातील वह्यांचे समान वह्या असलेले गठ्ठे करायचे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वह्या घ्याव्यात. आता एक शब्दाकडे लक्ष द्या, जास्तीत जास्त. जिथं जिथं जास्तीत जास्त येतं तिथं काय करतो आपण मित्रांनो, मसावी काढत असतो. मसावी कशा कशाचं काढायचं आपल्याला, 216, 126 आणि 162. चला इथं काढूया आपण मसावी. चला या, कशाचा, 216, 126 आणि 162. चला कितीनी भाग जातोय मित्रांनो, 3नी. चला 3 असं तर 21, 3 दोन्ही 6, 3 चौक 12, 3 दोन्ही 6, 3 5 15 उरला 1, 3 चौक 12 14. आता कितीने जाईल, 7नी जाईल का, नाही 2नी द्या. सगळ्यात सोपं, छोटा छोटा भाग देऊया, कलर चेंज करतो. बेत्रिक 6 उरला 1, बेसक 12, बे 2 4, बे 1 बे आणि बेसती 14. आता कुठला भाग जातो का, नाही जात. म्हणजेच 3 दोन्ही 6, 3 गुणिले 2 हा काय झाला आपला मसावी, 3 दोन्ही 6. आपलं उत्तर किती येईल, 6 6 चे गट्टे आपल्याला करावं लागतील. ठीक आहे, चला जाऊया पुढं. 64 नंबर बुद्धिमत्ताचा प्रश्न आहे, आपण फक्त गणित घेणार आहे. हा चला 65 नंबर प्रश्न बघा. एका क्रिकेट मॅच मध्ये अजयने घेतलेल्या विकेटची संख्या, कोण कोण आहे, अजय आहे आणि दुसरा कोण आहे, अमर. चला बघा, अजयने घेतलेल्या विकेटची संख्या अमरने घेतलेल्या विकेटच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 3 कमी आहे. काय म्हणतंय, अजयने घेतलेल्या विकेटची संख्या, जर अमरनं x विकेट घेतल्या असतील तर अजयने किती घेतल्या, त्याच्या दुपटीपेक्षा 3 कमी, म्हणजे 2x वजा 3. आता इथं आपण समीकरण सोडवणार नाहीत, फक्त काय करणार आहे, डायरेक्ट ऑप्शन ठेवणार आहेत. तर त्या दोघांच्या विकेटचा गुणाकार किती आहे, 20. आता बघा 4 पंचे 20, 4 पंचे 20, 10 दोन्ही 20, 10 दोन्ही 20, सगळीकडे 20 20 20 20 ऑप्शन बसते. आता आपण काय करू, पर्याय उचलून बघूया. पर्याय क्रमांक ब उचलू आपण. अमरनी जर 4 विकेट घेतले, x ची 4, तर y ची बघा, y ची किती म्हणते, 5 5 होती का बघा, 4 ची दुप्पट, 4 दोन्ही 8, 8 वजा 3 म्हणजे 5. काय झालं आपलं दुसरं ऑप्शन
परफेक्ट बसले. म्हणजेच उत्तर काय आपलं 4 आणि 5. चला या पुढच्या प्रश्नावर. 66 नंबर प्रश्न बघा मित्रांनो, एकदम शॉर्टकट मध्ये सांगतो. 7 क्रमवार समसंख्यांची सरासरी 146 आहे, तर सर्वात मोठी संख्या कोणती? आता 7 क्रमवार आहेत, मांडून घ्या 7 क्रमवार. 1 2 3 4 5 6 7. 7 क्रमवार संख्या आहेत. इकडे 3 सोडून द्या, इकडे 3 सोडून द्या, जे मधात असेल तिथे काय ठेवायचं आपल्याला? सरासरी 146. आपल्याला कोणती विचारली? मोठी संख्या. उजव्या हाताला मोठ्या, डाव्या हाताला लहान. आता 146 नंतरची समसंख्या 148, त्याच्यानंतर 150 आणि त्याच्यानंतर 152. आपलं उत्तर काय? सर्वात मोठी समसंख्या 152. चला या पुढच्या प्रश्नावर. 67 नंबर प्रश्न बघा. काय नाही, अगदी सोपा प्रश्न आहे, सोपा पेपर आलता. चला. एक गाडी ताशी 40 किमी वेगाने पहिला अर्धा प्रवास पूर्ण केला व ताशी 60 किमी वेगाने दुसरा अर्धा प्रवास पूर्ण केला, तर त्या गाडीचा सरासरी वेग. 100 वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. 40 आणि 60 सरासरी वेग किती येतो? 48 येतो, सगळ्यांना माहिती आहे. तरी सोडून दाखवतो तुम्हाला. काय सूत्र आहे? 2 गुणिले पहिला वेग गुणिले दुसरा वेग भागाकारात दोन्ही वेगांची बेरीज 100. शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला, 4 2 8 आणि 8 सख 48 किलोमीटर प्रति तास. कुठे आहे? पर्याय क्रमांक 1. या पुढच्या प्रश्नावर. 68 नंबर प्रश्न बघा. ए हा बी च्या दुप्पट वेगाने काम करतो. कोण कोण आहे? ए आहे, बी आहे. ए हा ए च्या दुप्पट वेगाने काम करतो. म्हणजे जर बी 1 करत असेल तर ए किती करणार आहे? 2. ए हा बी च्या दुप्पट वेगाने काम करतो. जर बी हा 50 दिवसात काम पूर्ण करतो तर ए व बी मिळून किती दिवसात? म्हणजेच बी जर एका दिवसाला एक काम करतो तर तो 50 दिवसात एक काम पूर्ण केलं असेल तर एकूण काम किती झालं? 50. आता कोणाकडनं करून घ्यायचं आपल्याला? तर दोघांकडून करून घ्यायचे, दोघं मिळून. दोघं ए एका दिवसाला 2, बी एका दिवसाला 1, असं दोघं मिळून एका दिवसाला 3. म्हणजेच 50 भागिले 3. भाग द्या आता. 3 1 3 उरले 2, 3 सख 18, 20 मधून 18 गेले, बाकी 2 आणि भाग दिलता 3. किती लागल? 16.2 दिवस लागतील पूर्ण काम व्हायला. चला या पुढच्या प्रश्नावर. 69 नंबर प्रश्न बघा. ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5. ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5. त्यांच्या वयाची बेरीज 63 असल्यास ए चे वय काढा. आता दोन्हीच्या वयाची बेरीज किती? आपल्याकडे 5 आणि 2 7. 7 ची किंमत 63. आपल्याला कोणाचं वय विचारलं? एचं. ए ची किंमत किती आहे? 2. म्हणजे 2 ची x. करा तिरकस गुणाकार. 63 गुणिले 2 आणि भागाकारात ह्या x चा जोडीदार 7. 7 9 63 आणि 9 2 18 वर्ष काय झालं? एचं वय. पर्याय क्रमांक 3. चला पुढच्या प्रश्नावर. 70 नंबर प्रश्न बघूया. एक घड्याळाच्या किमतीत 20% कपात केली व नंतर काही दिवसांनी किमतीत 10% वाढ केली तर मूळच्या किमतीत किती टक्के फरक पडला? आता बघा, एका घड्याळाची किंमत आपण मानायची आपल्याकडनं 100. सुरुवातीला काय केलं त्यांनी? 20% कपात केली. म्हणजेच 100 रुपयाची वस्तू कितीला विकली त्यांनी? 80 रुपयाला. आता पुढे बघा, नंतर काही दिवसांनी काय केलं? किंमत परत 10% वाढवली. म्हणजेच 100 रुपयाची वस्तू 10% वाढून 110 रुपयाला केली. आता कॅल्क्युलेशन करा. शून्याला शून्य कटला. आता बघा, 1 शून्याने 1 शून्य कटला, दुसऱ्या शून्याने दुसरा शून्य कटला. 11 गुणिले 8 किती? 88. आता बघायचं 100ला किती कमी आहे? तर 100ला 12% कमी आहे, म्हणून 12% काय झाली? कमी झाली. पर्याय क्रमांक 2. कस काय? मजा येते ना? तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चला या पुढच्या प्रश्नावर. रीतीने व्याजाच्या दरा इतक्या वर्षासाठी. पुढचा प्रश्न बघा. रीताने व्याजाच्या दरा इतक्या वर्षासाठी सरळ व्याजाने 1200 रुपयाचे कर्ज घेतले. जर तिचे कर्ज फेडताना 432 रुपये व्याज दिले असता व्याजाचा दर किती होता? आता काय प्रश्न म्हणतोय? तिने जेवढ्या वर्षासाठी व्याजाने रक्कम घेतली तिचा दर तेवढाच आहे. म्हणजेच जर व्याजाचा दर x असेल तर मुदत पण काय आपल्याकडं xच आहे. आता किमती ठेवूया फक्त. सरळ व्याज बरोबर काय असतं मित्रांनो? मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100. आता आपल्याला व्याज किती भेटले? 432 आणि तिने रक्कम किती घेतली होती? 1200 गुणिले दर आणि मुदत कशी आहे? सारखी आहे. भागाकारात 100. शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला. इकडे काय राहिलं? x गुणिले x, x चा वर्ग आणि हे 12 इकडं भागाकारात आणा. 12 बघा आता भाग द्या. 12 त्रिक 36 उरले 7 आणि 12 सक 72. x वर्गाची किंमत 36. वर्ग कट करा, वर्गमूळ घ्या. x ची किंमत किती आली? 6. म्हणजेच व्याजाचा दर किती होता? 6%.
तसेच मुदत किती होती 6 वर्ष. चला या पुढच्या प्रश्नावर बघा. 72 नंबर प्रश्न. वर्गमुळात x अधिक वर्गमुळात 40 अधिक वर्गमुळात 68 अधिक वर्गमुळात 169 बरोबर 11. तर x ची किंमत काढा. मित्रांनो 11 किंमत येण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, वर्गमुळामध्ये 121 येणं कंपल्सरी. तर 121 आणूया आपण आता. बघा 169 चं वर्गमूळ 13. 13 आणि 68 मोजा. 8 आणि 3 11 ला 1, हातचा आला 1, 6 आणि 2 8, 81. आता ह्याची किंमत किती आली 81. तर 81 चं वर्गमूळ 9. आता 40 आणि 9 49. 49 चं वर्गमूळ किती येईल मित्रांनो 7. आता हे 7 जे आहे हे काय करायचे आपल्याला 121 मधनं कमी करा. किती आलं बघा प्रश्नाचं उत्तर आपल्या 114. पर्याय क्रमांक 1. चला या पुढच्या प्रश्नावर. सोपा प्रश्न आहे अगदी, पदावलीचा प्रश्न आहे, लहान लेकरासारखा प्रश्न आहे. बघा काय आहे 40 गुणिले 5 भागिले 8 अधिक 162 गुणिले 7 भागिले 18 वजा 65 गुणिले 7 भागिले 13. आता ह्याला तुम्ही गुणाकार आणि भागाकारामध्ये काटाकाटी करू शकता. बघा आता मी करतो इथं 8 1 8 8 45 5 5 25 अधिक इथं बघा 18 1 18 18 9 162 आणि 9 7 63 वजा 13 1 13 13 5 65 आणि 5 7 35. आता काय काय शिल्लक राहिलं आपल्याकडं 25 अधिक 63 वजा 35. आधी बेरीज करा. 5 आणि 3 8, 6 आणि 2 8, 88 वजा 35. 8 5 गेले 3 आणि 8 3 गेले 5, 53. पर्याय क्रमांक 1. ओके, काय अडचण नाही. चला या पुढं. आता पुढचा प्रश्न बघा 74 नंबर प्रश्न. 287.813 या संख्येला 10च्या घातांकात पदावलीत लिहा. आता बघा 10च्या घातांकात पदावलीत 2 गुणिले 10चा वर्ग म्हणजे 100 हे झाले 200 अधिक 8 गुणिले 10चा घातांक 1 म्हणजे 80 अधिक 7 गुणिले 10चा घातांक 0 म्हणजे 7. आता पॉइंट आल्यानंतर एक सांगतो मित्रांनो, इथं मायनस येण्याची काहीच गरज नव्हती म्हणजे हा पर्याय चुकलाय. त्याच प्रकारे इथं पण मायनस आले, हा पर्याय चुकलाय. आता आपल्याकडे फक्त 2च पर्याय राहिलेत, हे पण चेक करून घेऊया आपण. बघा आता 2 गुणिले 10चा घातांक 2 इथपर्यंत बरोबर आहे. 8 गुणिले 10चा घातांक 1, 7 गुणिले 10चा घातांक 0 इथपर्यंत पण ठीक आहे. आता पॉइंट नंतर बघा 8 गुणिले 10चा घातांक वजा 1 ठीक आहे, इथपर्यंत काही अडचण नाही. पुढे बघा 1 गुणिले 10चा घातांक वजा 2 काही अडचण नाही. अधिक 3 गुणिले 10चा घातांक प्लस 3 हे चुकीचं, इथं काय पाहिजे -3. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 4 हे काय बरोबर उत्तर आहे. आता पुढे या. आता भागाकार करायचा. 57.33 भागिले 63 बरोबर 0.91. तसेच 5.733 भागिले 9.1. आता ह्याच्यात काय एवढं अवघड नाही. 5 7 3 3 किती संख्या नंतर 3 नंतर पॉइंट आहे, इथं 1 नंतर म्हणजे खाली 2 शून्य वाढवायचं. ह्याचं कॅल्क्युलेशन करा 0.63 हे उत्तर येऊन जाईल. आता पुढचा प्रश्न बघा 76 नंबर प्रश्न आहे मित्रांनो. 11च्या कसोटीवर प्रश्न विचारलाय आपल्याला. काय प्रश्न आहे 7 9 2 स्टार 9 या संख्येला 11ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल. आता 11ची कसोटी तुम्हाला माहिती, एकाड एक संख्यांची बेरीज करायची आणि त्यांच्यातील फरक हा 0 किंवा 11च्या पटीत असला पाहिजे. तर करूया बेरीज. बघा 7 आणि 2 9, 9 आणि 9 18 वजा 9 अधिक स्टार. आता ह्यांच्यातून काय वजा करू, ह्या एक्सच्या जागेवर ह्या स्टारच्या जागेवर काय ठेवू की ह्यांच्यातला फरक एकतर 0 येईल किंवा 11च्या पटीत येईल, 11 येईल. आता 18 मधून 9 गेले 9 राहतात, 11 येणं शक्य नाही. आपल्याला काय करायचं मग 0 करायचं. हे 18 इथं पण 18 बनवण्यासाठी काय टाकावं लागेल मला 9, म्हणजेच स्टारची किंमत किती आली 9. चला या पुढच्या प्रश्नावर मित्रांनो 77 नंबर प्रश्न थोडासा किचकट आहे. बघा एकदम शॉर्ट पद्धतीने सोडून देतो. काय म्हणते, एका पिशवीमध्ये 130 नाणी असून एकूण 450 रुपये आहेत, तर त्या पिशवीमध्ये काही 1 रुपयाची व काही 5 रुपयाची नाणी आहेत, तर 1 रुपयाची नाणी किती. आता एक गोष्ट करा मित्रांनो, 1 रुपयाची नाणी माना x, 1 रुपयाची नाणी माना x आणि 5 रुपयाची नाणी माना y. चला आता समीकरण बनवू. म्हणजे एकूण नाणी किती आहेत आपल्याकडे बघा, एकूण नाणी x अधिक y बरोबर एकूण नाणी किती आहेत आपल्याकडे 130. आता पैशामध्ये हे झालं समीकरण 1, हे झालं आपल्याकडे नाणी. आता पैसे बघा, 1 रुपयाची नाणी म्हणजे 1च रुपये म्हणून x जशाल तसं, अधिक 5 रुपयाची नाणी
एक 5 रुपयाचं नाणं असेल तर 5 रुपये म्हणून 5y बरोबर. पैसे किती आहेत आपल्याकडं 450. आता दोन्ही पैकी एक किंमत कोणती तरी आपल्याला बरोबर करायची म्हणजे सारखी करायची. सारखी करण्यासाठी काय करणार मी पहिल्या समीकरणाला 5 ने गुणतो. 5 ने गुणल्यावर काय होणार x गुणिले 5 5x, x गुणिले y x गुणिले 5 गुणिले y 5y आणि 130 गुणिले 5 हे झाले 650. आता काय करूया आपण समीकरणाची वजाबाकी करू. वजाबाकी करा. जर 5x मधून 1x गेला राहिले तुमचे 4x. वजाबाकी चिन्ह बदलतात. आता बघा 5y कॅन्सल बरोबर. 650 मधनं 450 गेले राहिले तुमच्याकडे 200. 4x ची किंमत 200 हे 4 भागाकारात टाका. 4 पंचे 20 4 0 0 म्हणजेच x ची किंमत आली आपली 50. 1 रुपयाची नाणी किती आहेत आपल्याकडे 50. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा 78 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो. अगदी सोपा सरळ रेल्वेचा प्रश्न आहे. अगदी सोपा आहे. 200 मीटर लांबीच्या ट्रेनला 72 किमी प्रति तास वेगाने 360 मीटर लांबीचा बोगदा पूर्णपणे ओलांडण्यास किती वेळ लागेल. आता एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, ज्यावेळेस रेल्वे एखादा पूल एखादा प्लॅटफॉर्म एखादा बोगदा किंवा एखादी इतर रेल्वे ओलांडत असेल तर काय करते ती रेल्वे स्वतःची लांबी आणि सोबतच पुलाची किंवा बोगद्याची लांबी ओलांडते. आता बघा 200 मीटर काय आहे रेल्वेची लांबी अधिक 360 मीटर काय आहे पुलाची लांबी. एकूण लांबी किती झाली आपल्याकडं 560. कोणत्या वेगाने ओलांडायचंय 72च्या. पण लांबी मीटर मध्ये हे किलोमीटर मध्ये, ह्याला पण मीटर मध्ये बदलण्यासाठी कशाने गुणायचं 518. 18 1 18 18 चौक 72 4 पंचे 20 म्हणजेच 560 भागिले 20. शून्यला शून्य गेला. आता दोन्ही भाग द्या. बेदोन्ही 4 उरला 1 82 16. किती वेळात 28 सेकंदात. कुठे पर्याय क्रमांक 1. चला या पुढच्या प्रश्नावर. प्रश्न क्रमांक 79. एका कार मधील 6 लोकांचे सरासरी वजन 35 किलो होते. रमेश कार मध्ये बसल्यानंतर सरासरी 1 ने वाढली तर रमेशचे वजन किती. आता तुम्हाला माहिती व्यक्तीची संख्या गुणिले सरासरी म्हणजे काय असतं एकूण वजन. म्हणजे 6 गुणिले 35 6 लोकांचं सरासरी वजन किती आलं बघा. आता 6 पंचे 30 ला 0 हातचे आले 3 साहित्रिक 18 आणि 3 21 किती आलं 210. आता काय झालंय रमेश आल्यानंतर एकूण व्यक्ती किती झाले 7 गुणिले सरासरी कितीने वाढली 1 न. आधी 35 होती आता झाली 36. तर सोडूया 7 चक 42 हातचे आले 4 सात्रिक 21 21 आणि 4 25 252. आधी 210 होते आता 252 झाले. कशामुळे वाढले तर फक्त रमेश आल्यामुळे वाढले. म्हणजे 210चं 252 झालं म्हणजे रमेश किती वजन एक्स्ट्रा घेऊन आलाय 42 किलो. चला पर्याय क्रमांक 4. ठीक आहे या पुढे 80 नंबर प्रश्न बघा. चला एका चौरसाकृती मैदानाची प्रत्येक बाजू 120 मीटर आहे. त्या मैदानाभोवती 5 फेऱ्या मारल्यास किती अंतर कापले जाईल. एकदम चिंदी प्रश्न आहे बघा. काय प्रश्न ही चौरस आहे. ठीक आहे चौरसाची बाजू किती आहे 120. आता चौरसाच्या चारी बाजू सारख्या असतात. ही 120 म्हणून सगळ्याच काय होतील 120. आता मला सांगा 5 फेऱ्या मारायच्यात. एक फेऱ्या मारल्यावर किती होती कवरती बघा आधी. 12 1 12 12 2 24 12 3 36 12 4 48. एका फेरीमध्ये किती होती 480. आपल्याला किती मारायच्यात 5 म्हणून गुणिले 5 5 0 0 5 8 40 ला 0 हातचे आले 4 5 चौक 20 आणि 4 24 म्हणजे किती 2400 मीटर. 2400 मीटरला जर किलोमीटर मध्ये तुम्ही बदललं 2400 भागिले 1000 शून्याला शून्य गेला आणि राहिलेला 1 0 1 संख्येनंतर पॉईंट 2.4 किलोमीटर. हे का बदललं तर पर्याय सगळे पर्यायामध्ये मीटर मध्ये नाहीये किलोमीटर मध्ये आहे म्हणून बदलले. चला पुढे या. आता मला वाटतं गणित संपले. बघूया खाली असेल तर बुद्धिमत्ताचं आपण वेगळं घेणार आहे. ठीक आहे चला कसा वाटला मग तुम्हाला व्हिडिओ. सर्व गणिताचं विश्लेषण झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.